हाय फ्रेंड्स, कशा सर्व मजेत आहात ना. आज आपण खूपच वेगळ्या पद्धतीने चविष्ट अशी भरवा भेंडी करणार आहोत. एक ऐवजी दोन चपात्या खाल अशी भन्नाट रेसिपी. त्यासाठी कोवळी कोवळी भेंडी घेतली आहे बघा अशा प्रकारे, आणि त्याचे पुढचा मागचा भाग कट करून घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे धुवून स्वच्छ पुसून घेतली आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत. तुम्हाला जेवढी साईज हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने आहे की तुम्ही अशा पद्धतीने जर बनवली ना तर भाजी अगदी चाटून पुसून खाल्ली जाईल, शिल्लक राहणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवण जरा जास्तच जाईल, एवढी चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणींनो. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. आणि छान छान युनिक अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या की नवीन पद्धतीच्या आणि घरगुती साहित्यामध्ये बनवलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं ती वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर त्याचा पर्याय पण मी सुचवते बघा. अशा प्रकारे आपण सर्व भेंडी आहे ती कट करून घेतली आहे बघा. त्यानंतर अशा प्रकारे त्याला मध्ये चिरा द्यायचा आहे, म्हणजे आपण त्यामध्ये मसाला भरणार आहोत. बघा अशा प्रकारे मध्ये त्याला चिरा द्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी मी शेंगदाणे छान असे मध्यम गॅसवर भाजून घेतले. ते मिक्सरला थंड झाल्यानंतर आपण बारीक केले. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, मसाला घातला आहे. माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालायचं आहे. मी 2 चमचे घातला आहे. त्यानंतर भरपूर असं लसूण घातलं आहे. लसणाने खूप छान चव येते. हळद घातली आहे बघा. आणि आपण येथे कोथिंबीर घालणार आहोत. आणि अशा प्रकारे बघा आपण छान असं त्याचं मसाला बनवून घेतला. जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही. अशा प्रकारे बघा आपण त्याच्यामध्ये कट मारला आहे तिथे आपण अशा प्रकारे तो मसाला भरवून घेणार आहोत. खूप छान लागते आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांना खूप आवडेल. आणि ज्यांना भेंडी आवडत नाही ना तर ते आवडीने खातील, एवढी सुंदर होते. आणि चव म्हणाल ना तर एक नंबरच भन्नाट अशी. हे बघा अशा प्रकारे ती कट मारला आहे तिथे आपण मसाला आहे तो दाबून दाबून भरायचा आहे. जरा किचकट काम आहे पण महत्त्वाचं चव ना खरंच खूप छान आहे. सर्वांनी जो खाल्लेला चेहऱ्यावरचा सर्वांचा आनंद आहे ना तो खरंच खूप छान वाटतो. हे बघा मी सर्व भेंडी भरून घेतली आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. आपण इथे तेलाचा पण जास्त वापर करणार नाही आहोत. त्यानंतर मी जिरे घातले आहेत बघा. जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत. आणि जिरे म्हणजे थंडावा देणारे आहेत. आणि जसा तुम्ही तडका द्याल तशी तुमची भाजी चविष्ट होते. त्यामुळं कुठल्या पण भाजीला तडका महत्त्वाचा असतो, फोडणी महत्त्वाची असते. फोडणी जर तुम्ही चांगली दिली तर तुमच्या भाजीला चव खूप छान येते. ही महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो. हे बघा छान असे आपले जिरे आहेत ते तडतडले आहेत. त्यानंतर आपण हिंग घालणार आहोत. हिंगाने खूप छान चव येते कुठल्या पण भाजीला. आणि नंतर आपण जी भरवून घेतली होती भेंडी ती त्यामध्ये घालणार आहोत बघा. जास्त मसाला मी घातला नाही, शिल्लक राहिलेला. तुमच्याकडे आवडत असेल तर तुम्ही जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो पण घालू शकता. आमच्या घरात जास्त आवडत नाही शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाणात वापरलेला. त्यानंतर आपण वरून थोडीशी हळद घालणार आहोत, म्हणजे वरून पण छान त्याला रंग येईल. आणि थोडासा काळा मसाला पण वरून घालणार आहोत, म्हणजे आतून तर आहेच मसाला पण वरून पण भेंडी छान लागेल. आणि थोडंसं मीठ घालणार आहोत, म्हणजे भेंडीच्या वरून पण छान अशी आपली मीठ लागलं जाईल, मसाला पण लागला जाईल. छान परतून घ्यायची आहे. आणि मी ही भेंडी आहे ही झाकून करणार आहे, कारण आमच्याकडे जरा भाजी जास्त शिजलेली आवडते. बिना झाकणची शिजवली तर ती थोडीशी कच्ची लागते, ती खात नाहीत आमच्यात. त्यामुळं बघा मी छान परतून घेतलं आहे, झाकण ठेवलं आहे. पुन्हा मी 5 मिनटं अगदी लो मिडियम गॅसवरती झाकून ठेवली होती. हे बघा छान अशी परतून घेणार आहोत. अशी 4 ते 5 वेळा झाकून ठेवून मी
परतून घेणार आहे. म्हणजे आपली भेंडी आहे ती खूप छान शिजली जाईल आणि जो मसाला आहे तो खूप छान मुरल्या जातो वाफेवरच. हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि घमघमाट म्हणाल ना तर खरंच खूप सुंदर येतो आहे. अगदी एवढी छान आपली भेंडीची भाजी, कारण आपण यामध्ये मसाला लसूण घातला आहे ना, कोथिंबीर, त्याने तर खूप छान चव लागते. हे बघा जी बाजू कच्ची आहे ती बाजू पलटी करून घ्यायची आहे भेंडीची, म्हणजे ती शिजली जाईल. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. हे बघा पुन्हा मी झाकण ठेवलं होतं आणि 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे आणि शिजली आहे. महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे भाजी थोडीशी जास्त शिजलेली आवडते, म्हणून मी वाफेवर छान झाकण ठेवून शिजवून घेतली. त्यानंतर आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि कोथिंबीर घालून छान अशी आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर अशी वेगळ्या पद्धतीची भरवा भेंडी तयार झाली आहे. मी बाउलमध्ये काढते आहे बघा मैत्रिणींनो. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा, सर्वांना खूपच आवडेल आणि महत्त्वाचं जे भेंडी खात नाही ते आवडीने खातील. एवढी चविष्ट भरवा भेंडीची भाजी आपली तयार झाली आहे मैत्रिणींनो. हे बघा सुंदर आणि चव पण अप्रतिम. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग भेटूयात अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.